विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। मात्र अधिकृत घोषणा न झाल्यानं संभ्रम वाढला। शिवसेनेचा आग्रह असलेली रायगडची जागा अखेर राष्ट्रवादीकडे। अनिकेत तटकरेंचा अर्ज भरायला शिवसेना आमदारही जाणार। शिंदेंकडून नेत्यांना युती धर्म पाळण्याच्या सूचना, तर भरलेले फॉर्म 4 तारखेपर्यंत मागे न घेण्याचेही निर्देश। ई-केवायसी न केल्यानं तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र। निवडणुका संपताच लाडक्या बहिणींचा विसर पडल्याची सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसेंची टीका, तर योजना सुरू राहणार असल्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही। शेतकऱ्यांना पुढील 10 दिवसांमध्ये कर्जमाफी मिळणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमातून केली घोषणा। 1 जूनपासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेशात वादळी पावसाचा अंदाज, पण मान्सून अद्याप केरळात पोहोचण्याची प्रतीक्षाच। 30,000ची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या अधिकाऱ्याच्या घरातून सापडली 4,27,00,000ची रोकड। ओडिसाच्या कटकमधील धक्कादायक प्रकार। घरातून सोनं, अनेक बँक खाती आणि मालमत्तेची कागदपत्रही सापडली। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन। 11हून अधिक भाषांमध्ये गाणाऱ्या सुमन कल्याणपूर यांनी घेतला अखेरचा श्वास। सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्व हळहळलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।